त्याद्वारे आपण त्याद्वारे आपण आशीर्वादित झालेलो आहोत. विशेष करून आपण आतापर्यंत पहिला अध्याय संपवलेला आहे. त्यानंतर मागील आठवडी आपण सुरुवात केलेली आहे. आणि दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत असताना या अध्यायाचं जे मुख्य वचन किंवा सूत्रवचन आपण म्हणू शकतो नाही का, त्यावर आधारित आपण विषय हाताळत होतो. आणि तो विषय म्हणजे वचन 12 मध्ये ज्या प्रकारे पॉल म्हणत आहे की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. आणि याच्यावरच आधारित आपण जो विषय आहे तो हाताळत आहोत. आणि तो म्हणजे काय, देवाच्या पाचारणा शोभेल अ, असं चालणं. आणि मग त्याच्या अंतर्गत आपण काही जे जे मुद्दे आहेत ते आपण हाताळत होतो. मागील मागील आठवडे आपण जे सत्य पाहिलं, ज्यावेळेस पाचारणाबद्दल आपण विचार करतो, तर आपण शिकलो सगळ्यात अगोदर की मग देवाचं पाचारण काय आहे आणि पाचरणाबद्दल पवित्र शास्त्र काय शिकवितं. तर आपण ते पाहिलं होतं मागच्या आठवडी की ज्यावेळेस पाऊल इथं वचन 1 मध्ये सुरुवात करतो नाही का, बंधुजन हो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही. तर मुळात ते पाचारण काय आहे, जे आपल्याला पाहायला भेटतं की आपल्याला देवाच्या कुटुंबात जोडणार आहे. आणि म्हणून बंधुजन हो आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं. त्यानंतर तुमच्यामध्ये आमचं येणं व्यर्थ झालं नाही, यावर आपण विचार केला होता. व्यर्थ झालं नाही, नाही का. तर त्याबद्दल विचार करत असताना पौल आणि त्याचे सहकर्मी कशा प्रकारे थेसलोनिकापर्यंत पोहोचले होते त्याबद्दल आपण शिकलो होतो. की खरं तर पौल तिकडे जाण्याबद्दल विचार करत नव्हता नाही का. परंतु आपल्याला माहित आहे की देव त्याला तिथपर्यंत घेऊन आला. प्रेषितांची कृत्य 16व्या अध्यायामध्ये आपण ते पाहिलं. आणि मग तिथपर्यंत तो आलेला असताना त्याचं येणं कसं होतं, त्याबद्दल आपण मागच्या आठवडी शिकलो. आणि मग पुढे आपण येत असताना दुसरा जो मुद्दा आहे किंवा दुसरं जे सत्य आहे ते आपण सुरुवात केलं होतं, ते म्हणजे काय, की देवाच्या पाचारणा शोभेल असं चालणं किंवा त्याच्यासाठी आपल्या समोर काय उदाहरण आहे. आणि ते उदाहरण आपण अभ्यासत होतो. सगळ्यात अगोदर देवाचं पाचारण काय आहे ते आपण पाहिलं. देवाचे पाचारण हे आपण त्याच्याबद्दल शिकत असताना आपण तिथं शिकलो होतो की हे देवाकडून येणारं बोलावणं आहे. आणि आपण पाहिलं होतं की देवाची निवड आणि पाचारण कसं सोबत जातं, ज्याच्याबद्दल आपल्याला रोमपत्र आपल्याला 28व्या मध्ये पाहायला भेटतं. त्याने सांगितलं की ज्यांना त्याने आगाऊच नेमलेलं आहे त्यांना त्याने पाचारणही केलं म्हटलेलं. आणि ज्यांना त्याने पाचारण केलं त्यांना त्याने निवडलं, नीतिमान ठरवलं. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवलं त्यांना त्याने गौरवही दिलेला आहे. तर आपण पाहतो की अगदी सरळ रेषेमध्ये जर आपण पाहिलं की ज्यांना त्याने निवडलेलं आहे त्यांना तो पाचारण करतो. आणि मग हे पाचारण कसं आहे, मग त्याच्यासाठी देवाने दिलेलं जे साधन आहे त्याच्याबद्दल आपण शिकलो. ते म्हणजे काय, सुवार्ता. आणि ती साधन घेऊन जाणारे कोण होते, तर मग पौल आणि त्याचे सहकर्मी होते. आणि म्हणून पौल त्यांचं त्या मंडळीपर्यंत येणं व्यर्थ झालं नाही. का बरं, कारण हे देवाच्या योजनेनुसार होतं. देवाने निवडलेलं होतं, नियुक्त केलेलं होतं. आणि मग पुढे आपण शिकलो की मग त्या देवाच्या पाचरणास शोभेल असं चालण्याचं उदाहरण काय आहे. आम्ही कसं समजू शकतो की आम्ही त्याच्या पाचारणात शोभेल असं चालावं. आता पुष्कळदा आपल्याला वाटतं की नाही, मी विश्वास ठेवलेला आहे, माझं माझं जीवन बदललेलं आहे, मला माहित आहे ख्रिस्त आला, जगला, तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थी झालेला आहे. आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. बस इथपर्यंत झालं, ख्रिस्ती जीवन संपलं, इथं जात, इथून पुढे काय आहे. नाही, ख्रिस्ती जीवन खऱ्या रीतीने तिथून सुरू होतं नाही का. आणि सार्वकालिकतेपर्यंत आपण त्याबद्दल पाहतो. आणि तिथून आपल्याला पाहायला भेटतं की तिथून ती सुरुवात होते. आणि जणू काय जसं बाळ दिवसेंदिवस वाढतं आणि ते तरुण होतं. आणि मग ते प्रौढ, त्याचे विचार, सर्व गोष्टींमध्ये त्याची जसं बदल घडतो, तशाच प्रकारे ख्रिस्ती जीवनाबद्दल आहे. दिवसेंदिवस या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायला पाहिजे. आणि थेसलोनिका येथील मंडळी जी होती ते अगदी तरुण होते, अगदी आपण म्हणू शकतो की ती लहान होती. जर आपण तसं जर पाहिलं तर आध्यात्मिक रीतीने अगदी लवकर लवकर ह्या गोष्टी घडत आहेत. परंतु त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की पाऊल जो आहे त्यांच्यामध्ये जे कार्य करत होता
आणि देवाने जे कार्य करून घेतलं पाऊल त्यांच्या सहकर्म्याद्वारे, ते अद्भुत आहे. त्याच्या सुवार्तेचा प्रसार झाला, त्याद्वारे त्यांनी ते स्वीकारलं अद्भुत रीतीने. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते स्वीकारत असताना मोठ्या संकटातून ते गेलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला पाहायला भेटतं की मग आता त्यांनी जे पाचारण त्यांना झालं सुवार्तेद्वारे, देवाने त्यांचं जीवन बदललेलं आहे. आता हे तारलेलं जीवन याच्या पुढे काय आहे, त्याच्या पुढे काय आहे? तर मग त्याच्या पुढे हे आहे की आता त्या पाचारणास शोभेल असं आचरण ठेवणं, त्या पाचारणास शोभेल असं चालणं. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की दिलेलं उदाहरण आपल्या समोर आहे, आणि ते उदाहरण स्वतः पौल आणि त्याच्या सहकर्म्याचं आहे. आणि मग त्याच्याबद्दल बोलत असताना आपण चार महत्वाची जे जे सत्य होते ते पाहत होतो. आणि त्यामध्ये पहिलं म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ते उदाहरण समोर ठेवतो पाऊल आणि त्याच्या सहकर्म्यांबद्दल, तर आपल्याला चार महत्वाच्या बाबी आपल्याला या संदर्भात शिकायला भेटतील. ते म्हणजे पहिलं त्यातील त्यांचं येणं. आणि मग त्यांच्या येण्यावर आपण बोललो, त्याच्याबद्दल आपण मागील आठवडी विचार केला. त्यानंतर आता दुसरा जो मुद्दा आहे, दुसरं जे सत्य आहे जे आपण पाहणार आहोत, ते म्हणजे काय, त्यांचं गाजवणं. आता त्यांचं येणं जे होतं ते असं हलकं फुलकं नाही का, किंवा असं पोकळ नव्हतं, बळच फिरायला चाललोय नाही का, किंवा कुठंतरी मी पिकनिकला चालल्याप्रमाणे हे नव्हतं. हे सर्व देवाच्या योजनेनुसार घडून आलेलं आहे. आणि एक महत्वाचा देवाचा उद्देश ते पूर्ण करणारं होतं. आणि म्हणून ते येत आहेत, आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग दुसरा जो मुद्दा आहे, पहिले दोन वचन आपण तिथं पाहिलं होतं की त्यांचं येणं कसं झालं. वचन 2 मध्ये सांगितलं, पाऊल त्यांना आठवण करून देत आहे, आम्ही पूर्वी फिलिप्पीत असताना दुःख भोगून तुमच्यापर्यंत आलेलो आहे. परंतु का बरं पाऊल आता स्वतःचं उदाहरण इथं घेत आहे, त्याबद्दल सुद्धा आपण मागच्या आठवडे पाहिलं होतं. त्याचं कारण हे होतं, पाऊल वारंवार इथं म्हणतो की तुम्हाला स्वतःला हे माहित आहे. बरोबर, वचन 2 मध्ये म्हणतो हे तुम्हाला माहितच आहे. आणि ज्यावेळेस पाऊल अशा प्रकारे म्हणत आहे, तर तो जणू काय मंडळीला एक साक्षीदार म्हणून नाही का उभं करत आहे, की आम्ही जे करत आहे, आम्ही जे बोलत आहोत आणि आमची जी साक्ष आहे ती तुम्ही पाहणारे होते, तुम्हाला त्याची जाणीव आहे. का बरं तो अशा गोष्टी बोलत होता? कारण आपल्याला पाहायला भेटतं की तिथं नक्कीच पौलावर प्रीती करणारे पण होते, परंतु पौलाचा द्वेष करणारे पण होते, पौलाला विरोध करणारे पण लोक होते. याच्याबद्दल आपल्याला 17व्या अध्यायामध्ये प्रेषितांची कृत्य तिथे पाहायला भेटतं की काहींनी विश्वास ठेवला, तर काही यहुद्यांनी विश्वास ठेवला नाही म्हटलेला नाही का. आणि त्याचा परिणाम काय झाला बरं, त्यांनी गोंधळ निर्माण केला. जो यासोन नावाचा जो यहुदी होता, त्याच्या घरामध्ये ते एकत्रित आले असता, ते लोक एकत्रित आले आणि त्यांनी काही गुंडे जे आहेत बाहेर पैसा देऊन बोलवले. आणि मग त्याद्वारे तिथं छप्पर आणलेला आहे. मग पाऊल आणि त्याचे सह पुढे निघून जातात बिरुया इथं. मग तिथं सुद्धा हे लोक पोहोचले, तिथं त्रासाला सामोरं जावं लागलं. मग पाऊल आणि ते करी येथे पोहोचतात, पाऊल तिमथ्याला तिथे पाठवतो. या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला पाहायला भेटतं की फार कष्टात नाही का, मोठ्या कष्टात ते तिथे गेले आणि धैर्याने सुवार्ता त्यांनी गाजवली. आणि आपण पाहतो की पहा, ज्यावेळेस पाचारणा शोभेल असं आचरणाबद्दल आपण शिकतो, तर नक्कीच आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ते जे आपल्याला आपल्या हृदयात कार्य झालेलं आहे ते गाजविलं गेलं पाहिजे नाही का, आपल्या आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे आणि आपल्या आपल्या कृतीद्वारे नाही का, आपल्या सर्वस्वाद्वारे. आणि मग तेच पाऊलाच्या जीवनातून पण आपण इथे पाहतो, जिथं वचन 3 ते 7 मध्ये पाऊल पुढे काय म्हणत आहे बघा, कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता, तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमचे अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो, कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, अ, हे तुम्हाला माहीत आहे. तसेच लोभाने कपट वेश धारण करत नव्हतो. देव साक्षी आहे, आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळण्याची खटपट आम्ही करत नव्हतो. आणि पुढे काय म्हटले वचन 7 मध्ये बघा, तर आपल्या मुलाबाळांची लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आता ही जर वचन आपण बारकाईने वाचले, वचन 3 पासून पुढे,
तो अगदी म्हणतो, आमचं येणं तुमच्यापर्यंत कसं झालंय? मोठ्या कष्टात येऊन आम्ही तुमच्या समोर देवाची सुवार्ता गाजवलेली आहे. परंतु त्या सुवार्तेबद्दल बोलत असताना तो महत्वाचा इथं मुद्दा मांडत आहे. आणि तो म्हणजे काय? वचन 3 मध्ये तो म्हणतो की आमचा बोध जो आहे तो भ्रांती अथवा अमंगलपणा यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता. आता पौल असं का म्हणतो? आपण अगोदरही शिकलो. कारण त्यांच्यावर जो आरोप ठेवण्यात येत होता पौलावर, त्याच्या लोकांवर, एक तर पौल भित्राय म्हणत होते ते लोक. कारण लगेच तो पळून गेलाय म्हणे. 3च आठवडे झालेत आणि 3च आठवडे आला आणि छळ दिसला तर पळून गेलाय. आता तो येत नाही, तो विचारत नाही. त्याच्यानंतर भ्रांत करणारा आणि अमंगलपणा, ह्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या, नाही का? आणि पौल असं का बोलतो? ज्यावेळेस तो म्हणतो की आमचा बोध हा हा भ्रांती किंवा अमंगलपणा ह्यातून निर्माण झालेला, त्या बोधाबद्दल बोलत असताना जे गाजवले पाऊल आणि त्याच्या सहकर्म्यांनी, ते गाजवलेली सुवार्ता ती दुसऱ्या कशातून निर्माण झालेली नाही. ज्यावेळेस तो निर्मितीबद्दल म्हणतो, निर्माण किंवा निर्मितीबद्दल किंवा निर्माण करण्याबद्दल तो बोलत आहे, तेव्हा तो त्या सुवार्तेबद्दल बोलत असताना तो याची आठवण करून देत आहे की ती सुवार्ता मानव केंद्रित नाही, मनुष्याद्वारे ती निर्माण झालेली नाही. आणि विशेष करून ते काय गाजवत होते त्या संदर्भात आपल्याला इथे शिकायला भेटत आहे. आणि तो समर्थन करत आहे या गोष्टीचं, की आमचा बोध जो होता तो भ्रांतीचा किंवा अमंगलपणा यातून निर्माण झालेला नव्हता. इथं ज्या ज्या शब्दांचा प्रयोग किंवा उपयोग पाऊल करत आहे, यातून आपल्याला हे समजण्यासाठी मदत होती की पॉल जो आहे आणि त्याचे सहकर्मी जे आहे, त्यांनी गाजवलेली वार्ता ही शुद्ध होती आणि निष्कपट होती. ही सुवार्ता अतिशुद्ध होती, ती पवित्र होती. कारण ती मानवाद्वारे निर्माण झालेली नाही. ती कोणत्या भ्रांतीच्या द्वारे किंवा एखाद्या कोणत्या गोष्टीतून ती निर्माण झालेली नाही. तर ती खुद्द पवित्र आणि अतिशुद्ध देवाकडून आलेली ती सुवार्ता होती. ती सुवार्ता पवित्र देवाबद्दल आहे, नाही का? आणि म्हणून पाऊल ठामपणे त्या गोष्टी बोलत आहे. आणि का बरं पाऊल इथं या 2 शब्दांचा उपयोग करतो, भ्रांती आणि अमंगलपणा? त्याचं कारण हे आहे की पौल ज्या काळात राहत होता, त्या काळामध्ये, त्या पहिल्या शतकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की असे अनेक धर्म होते. आणि असे अनेक त्या धर्माचे सेवक होते, जे ज्यांचा उपदेश जो होता तो भ्रांतिमय होता. त्यांचा उपदेश जो होता तो लोभाने भरलेला होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना सत्याची आवड नव्हती. आणि एवढंच नाही, तर तुम्ही ज्यावेळेस आपण त्या थेसलोनिका येथील शहराबद्दल विचार करतो, तर थेसलोनिका हे जे शहर होतं ते मासिदोनियातील जसं फिलिppe शहर होतं त्याचप्रमाणे एक प्रमुख असं तेच देखील शहर होतं. त्याचं कारण हे होतं, कारण मासिदोनियाहून विशेष करून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे जे प्रसिद्ध महामार्ग होते, त्या प्रसिद्ध महामार्गावर विशेष ठिकाणे केंद्रस्थानी वसलेलं हे एक शहर होतं, एक नगर होतं. आणि आणि एवढंच नाही, तर ते असं एक भाग होतं जिथून एक महत्वाचं आणि सगळ्यात प्रसिद्ध बंदर तिथं होतं. किंवा आपण काय म्हणतो की समुद्री महामार्ग, एक छोट बंदर सुद्धा त्या ठिकाणी होतं, जिथून विविध देशाला सुद्धा, विविध प्रांताला जोडणारा सुद्धा रस्ते आणि मार्ग त्या ठिकाणाहून होते. आणि नक्कीच पूर्ण जगभरामध्ये तिथून प्रवास केला जाऊ शकत होता. आणि आजूबाजून लोक त्या ठिकाणी येऊ शकत होते, देवाणघेवाण होऊ शकत होते. आणि त्यामुळे वेगवेगळी संस्कृतीचे लोक त्या ठिकाणी वसले गेले होते. आणि तिथं अनेक धर्म होते आणि अनेक धर्माचे विद्वान तिथं होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं की अनेक प्रकारच्या दैवतांची तिथं भक्ती केली जायची. जसं ऑलिम्पियन, नाही का, पॅन्थिऑन नावाचं दैवत, जे फक्त कसरतीचे जे खेळ आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल, आणि ते त्याच्यासाठी त्याच्या प्रित्यर्थ, त्याच्या त्याच्या स्मरणार्थ या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या, नाही का? आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर अपोलो, त्यानंतर एथेना, हर्स्क्युलियस, ते एक दैवत होतं. आणि एवढंच नाही, तर तिथे एक आपल्याला पाहायला भेटतं की ग्रीक
जे मूळ जे ग्रीक गूढवाद आहे तो सुद्धा त्या ठिकाणी होता. एवढंच नाही तर डायोनोसिस म्हणून एक दैवत होतं. आणि याच्याही पलीकडे तिथं अशा प्रकारचं पण भक्ती केली जायची किंवा आराधना केली जायची. ती म्हणजे काय, लैंगिक पातकांद्वारे, किंवा आपण आपल्यासाठी ते पातक आहे परंतु त्यांच्यासाठी ते एक एक आराधनेचा एक भाग होता. एक एक आपण म्हणू शकतो की कामुक ती त्यांची उपासना नाही का, त्यांची आराधना ती होती. मद्यपान करणं किंवा ह्या गोष्टी कुकर्म करण्याद्वारे त्या दैवताला प्रसन्न करणं. तर असे वेगवेगळे पंथ त्या भागामध्ये होते. तशाच प्रकारे करिंदमध्ये सुद्धा आपल्याला तेच पाहायला भेटतं. करिंद आणि थेसलोनिका हे सर्व भाग अगदी परकीय भाग तो होता. आणि त्यांच्यासाठी अमंगळपण हे नवीन नव्हतं. त्यांच्यासाठी अमंगलपण म्हणजे एक आराधनेचा भाग होता. एक आराधनेचा भाग होता. आणि पॉल ज्यावेळेस इथं बोलत आहे आपल्याला पाहायला भेटते. एवढंच नाही तर ग्रीक बौद्धिक आणि तात्विक परंपरा पण तिथं होत्या. एवढंच नाही तर अनेक इजिप्शियन दैवतांचं मंदिर तिथं होतं. जसं इसिस, सारापीस, आनोबिस नावाचे सुद्धा होतं. त्यानंतर त्याचप्रमाणे तिथं रोमचं जे वास्तव्य होतं, रोम बद्दल सुद्धा आपण विचार करत असताना रोम सुद्धा वेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की रोमचं म्हणणं होतं की रोमी जो सम्राट आहे तो स्वतः देव आहे. तो स्वतः, त्याला देवाचं स्थान मिळालं पाहिजे. तुम्ही देवाची जागा त्याच्यापासून खाली करू नये. तो अति उच्च स्थानाला पाहिजे. आणि त्याची सुद्धा भक्ती केली जायची देव म्हणून. तिथे यहुदी लोक पण होते. आणि तिथं काही परराष्ट्रीय इतर सुद्धा देवभिरू लोक होते. तर अशा लोकांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं सुवार्थ गाजवण्यात आली आणि त्या लोकांमधून काहींचं जीवन बदललं. परंतु काही आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी नाकारलेलं आहे, त्यांनी विश्वास ठेवलेला नाही. आणि मग म्हणून ज्यावेळेस पाऊल इथं म्हणतो की कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा यातून निर्माण झालेला नसून, तो म्हणतो की अरे तुम्ही जे शिकवत होता त्यांच्यासारखा तुमच्यासारखा भ्रांत करणारा आमचा बोध नाही. अमंगलपणाने भरलेला तो बोध नाही. त्यातून तो निर्माण झालेला नाही. तर हा खुद्द महान निर्माणकर्त्या देवाच्या हृदयातील तो शब्द आहे. तो खुद्द पवित्र देवापासून आलेला महान संदेश आहे. तो अतिशुद्ध आहे. आणि तो म्हणत आहे की तो कपटाचा नव्हता म्हणे. कपटाचा नव्हता. कपटाचा नव्हता. काहीतरी बाहेर मिळवण्याच्या उद्देशाने तो नव्हता म्हणे आमचा बोध. तर पुढे काय सांगितलं वचन 4 मध्ये तो म्हणतो, तर सुवार्थ आमच्यावर सोपून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे. आता पाऊल मध्ये काहीतरी चांगलं म्हणून देवाने नाही का त्याला निवडलं असं नव्हतं नाही का. तर उलट तो ख्रिस्ताचा छळ करणारा होता, त्याच्या मंडळीचा छळ करणारा होता आपल्याला माहित आहे. परंतु ज्यावेळेस आपण खऱ्या रीतीने पारखून या शब्दाबद्दल आपण पाहतो तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचं प्रेषितपण, पावलाचं प्रेषितपण, त्याचा जो पुरावा तो इथं देत आहे. आणि दुसऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस तो म्हणतो की देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे, त्यावेळेस तिथं आपल्याला देवाचा सर्वाधिकार पाहायला भेटतो. देवाची महान निवड पाहायला भेटते. देवाकडून जे महान पाचारण जे पावलाला झालं अचानक तिथं, आणि त्याच्या सुवार्तेचा जो प्रकाश त्याच्या हृदयात पडलेला आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि आपण पाहतो की देवाचं पाचारण, देवाने सोपवलेली जबाबदारी, ते किती जोखमीचं कार्य आहे. आणि किती अद्भुत रीतीने तो त्याच्या लेकरांद्वारे ते करून घेतो. तो म्हणत आहे की पारखून पसंत करणं. जसा एखादा जो सोनार आहे, जे सोनं आहे नाही का, तो कितीतरी भट्टीतून त्याला नेतो, भट्टीतून नेतो याच्यासाठी की ते जितकं भट्टीतून जाईल तितकं ते पुढे शुद्ध, त्याची शुद्धी वाढत जाते नाही का. ते तितकं शुद्ध होत जातं, ते तितकं निर्मळ होत जातं. तशाच प्रकारे पाऊल त्याच्या सहकर्म्याबद्दल पाऊल बोलत असताना तो म्हणतो की आम्ही या स्थितीतून देवाने आम्हाला नेलं. आम्ही वेगवेगळ्या खाचा खात आलो, आम्ही वेदनेतून गेलो, छळातून गेलो. यातून देव आम्हाला घडवत गेला, त्याच्यावर अवलंबून राहायला त्याने शिकवलं. आणि अतिशुद्धतेने त्याने दिलेला, त्याने सोपवलेला संदेश आम्ही सांगू शकलेलो आहे, गाजू शकलेलो आहे. आणि पुढे काय सांगितलं, पारक. पारक हा जो शब्द आहे ना इथं वापरलेला, तो शब्द खऱ्या रीतीने जसा ज्या प्रकारे जे अथेनियन होते लोक, जे सार्वजनिक पदावर
नेमणूक करण्यासाठी काही शारीरिक चाचणी त्यांची केली जायची नाही का. त्याचप्रमाणे देवाचे दूत म्हणून पाऊल म्हणतो की देवाने आमची पारख केली, देवाने आमची पारख केली. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही जे थेसलोनिकामधील मंडळी आहात, जे आमच्यावर वेगवेगळे आरोप करत आहात की नाही पाऊल भित्रा आहे, अरे पाऊलाचा संदेश हा नाही का योग्य नाहीये, तो संदेश आम्ही जो गाजवतो त्याच्या विरुद्ध आहे, आणि हा संदेश तुम्हाला भ्रांत करणारा आहे. नाही नाही, तो म्हणतो की हे सर्व चुकीचं आहे, कारण देवाने आम्हाला पारखून, तुम्ही नाही तपासलं, तुम्ही नाही पारखलं, तुम्ही नाही उभं केलं, हे देवाकडून होतं आणि देवाने आम्हाला उभं केलेलं आहे. आणि म्हणून तो पुढे काय म्हणत आहे, पौलाचा जो संदेश होता तो लोकांना खुश करणार नव्हता. म्हणून वचन 4 मध्ये काय सांगितलं, आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमचे अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. आम्हाला नाही म्हणे त्याबद्दल विचार करायचा, लोक खुश होतील की काय नाही का. देवाचं वचन सांगतं इथं, ते आम्ही सांगणार म्हणजे सांगणार, भले त्यांचं मन दुखेल तुटेल, ते गरजेचं आहे सुवार्थीद्वारे. तो म्हणतो आम्ही माणसांना खुश करण्यासारखं बोलत नाही. का? कारण आम्हाला माहित आहे की आमचे अंतःकरण पारखणारा देव आहे आणि त्याच्या समोर आम्ही आहोत आणि त्याला खुश करण्यासारखं आम्ही बोलणार आहोत. आणि इथून मग आपण पाहतो की पौल जो आहे, आपल्याला पाहायला भेटतं की त्याने सांगितलेली सुवार्ता जी आहे, नाही का फार आकर्षक, आपल्याला पाहायला भेटतं की जितकं आकर्षक करता येईल तितका त्याने प्रयत्न केला सुवार्ता सांगण्याचा. जसं मला असं वाटतं अथेन या भागामध्ये ज्यावेळेस पाऊल येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की तो त्या लोकांमध्ये गेल्यानंतर तिथे त्याला पाट्या दिसतात, विविध पाट्या त्याला दिसतात आणि त्या पाट्यांकडे तो निहाळून पाहतो आणि तो विचार करतो की आता ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायची. आणि तो सुवार्ता गाजवाय कशी गाजवायची, तर तो सगळ्या पाट्यांना निहाळत असताना एक पाटी तो पाहतो जिच्यावर लिहिलेलं असतं की अज्ञात देवाला, आणि तो तेच उचलतो नाही का, तेच उचलतो. आणि तो म्हणतो की पहा, ती पाटी तुम्ही लिहिली ना अज्ञात देवाला, त्या ज्या देवाबद्दल तुम्ही अज्ञात आहात, ज्या देवाबद्दल तुम्हाला माहित नाही, त्या देवाबद्दल मला माहिती आहे. तो देव कोण आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो नाही का. आणि अशा प्रकारे अनेक प्रकारे पौलाने सुवार्ता आकर्षक करून त्यांना सांगितली. परंतु लक्षात घ्या, सुवार्ता आकर्षक केली, त्याने करून सांगितली जरी असली तरी त्याचा गाभा, त्याचं मध्यवर्ती केंद्र, त्या सुवार्तेचं लक्ष त्याने कधीच गमावलेलं नाही. आज आपल्याला पुष्कळदा भीती वाटते का? अनेक मंडळांमध्ये आपण पाहतो अनेक सेवक जे आहेत ते परखडपणे देवाचं वचन सांगण्यासाठी मागं पुढे पाहतात. अरे, त्यांना तो असं बोललं, त्यांना जर त्यांच्या पापांची जाणीव झाली, त्यांना दोष दाखवायला लागला, तर ते लोक निघून जातील, ते मंडळी थांबणार नाही, मंडळीत आमच्या लोक थांबणार नाही. म्हणून आम्ही काय करतो, तुम्ही येतात तुमच्या पद्धतीने आम्ही बोलू, तुम्ही येतात तुमच्या पद्धतीने आम्ही बोलू. काय होत आहे आज मंडळांमध्ये, आज मंडळांमध्ये देवाला खुश करण्याऐवजी मनुष्य कसा खुश होईल आणि मनुष्याच्या हृदयाला आनंद भेटल, तो मेसेज जास्त आज आपल्या बाहेर ऐकायला भेटत आहे पुष्कळदा आहे का. आणि तेच पाऊल सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही असं कधीच केलेलं नाही. ज्यावेळेस आपण मनुष्याला खुश करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण देवाचा संदेश विरूप करत आहोत नाही का. तिथं आपण डायरेक्ट देवा विरुद्ध उभे राहतो, देवाच्या वचनाच्या विरुद्ध उभे राहतो. आणि जर आपण देवाच्या वचनाच्या विरुद्ध उभे राहत आहोत तर आपण देवाचे शत्रू म्हणून तिथे दिसत आहोत नाही का. आणि म्हणून त्याच्या वचनाशी, त्याच्या सुवार्तेशी आपण कोणत्याही प्रकारे नाही का छेडछाड करू नये. त्याच्या सुवार्तेमध्ये आपण कोणत्याही प्रकारची भेसळ करू नये, कारण त्याच्या सुवार्तेत भेसळ करणारा एकच आहे आणि तो सैतान आहे. जी शुद्ध सुवार्ता त्याच्या पवित्र वचनामध्ये प्रकट झालेली आहे, ती शुद्ध सुवार्ता न डगमगता धैर्याने आपण गाजवायला शिकलं पाहिजे. मंडळी वाढवणं देवाचं कार्य आहे. त्या सुवार्तेद्वारे एकतर देव त्या हृदय फोडेल, नाहीतर ते हृदय कठीण होतील. परंतु जो संदेश देवाने सोपवलेला आहे तो संदेश विश्वासाने आपण गाजवणं गरजेचं आहे. आणि पौल इथं बोलत असताना तो म्हणतो की नाही, नक्कीच त्याने कितीतरी आकर्षक ती केली असावी, परंतु त्याच्या सुवार्तेचा जो गाभा होता तो तो कधीच बदलला नाही. त्याच्या सुवार्तेमध्ये नेहमी मनुष्याची जी
आहे त्याने प्रगट केली. मानव पापी आहे, तो जिवंत देवासमोर उभं राहू शकत नाही. आपलं हृदय किती भ्रष्ट आहे, आपण स्वतःच्या कृतीने त्याच्यासमोर येऊ शकणार नाही. नियमशास्त्राच्या पालनाने आपण कधीच त्याच्यासमोर नीतिमान म्हणून उभे राहू शकणार नाही. गलती पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तो म्हणतो की नियमशास्त्र तर आपल्याला त्या गौरवी महान नीतिमान देवाबद्दल सांगतं, त्याचं नीतिमत्व प्रगट करतं. नियमशास्त्र तर अति पवित्र आहे, त्या पवित्रतेबद्दल ते आपल्याला दाखवतं. आणि त्या पवित्रतेमध्ये ते आपल्याला स्वतःची घाण दाखवतं, आपला पापीपणा दाखवतं, आपली भ्रष्टता ते दाखवितं. आणि मग आपल्याला एका महान तारणाऱ्याची गरज आहे, ते दाखवतं नाही का. आणि तो तारणारा कोण आहे? नियमशास्त्र आपल्या बोटाला धरून त्या तारणाऱ्या जवळ आणून सोडतं आपल्याला. आणि तो तारणारा कोण आहे? हा बघ, ख्रिस्त आहे, ज्याच्याकडे ते परिपूर्ण नीतिमत्व आहे, जो आपल्यासाठी आला, जो आपल्यासाठी जगला, ज्याने आपली पाप स्वतःवर घेतली. ऐका, ज्याने आपल्या बदली जे पापाचं वेतन होतं मरण, ते त्याने सोसलेलं आहे. तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आणि तो ख्रिस्त आज स्वर्गात आहे. आणि मग पहा, हे तारण जे आपल्याला प्राप्त होतं, ते आपल्या कोणत्या कृत्यांनी नाही, आपल्या कोणत्या विचारांनी नाही, तर हे केवळ देवाच्या कृपेने आहे. हे केवळ आपण विश्वासाने स्वीकारतो. तो विश्वास सुद्धा देवापासून मिळालेलं दान आहे. आणि पौलाचा संदेश अशाच प्रकारचा होता. त्याने कधीच त्याबद्दल त्याच्यासोबत तडजोड केली नाही, नाही का. तो कधीच म्हटला नाही, अरे या ख्रिस्ताजवळ, तुम्ही आजारी आहात ना, तुम्ही आज बरे व्हाल, नाही का. अरे, तुम्ही संकटात आहात काय, तुम्ही त्यातून सुटायचं असेल तर याच ख्रिस्ताजवळ. अरे, तुम्ही नाही का कोणत्या जाळ्यात अडकलेला आहात काय, अरे तुम्ही दुःखात आहात काय, तुम्ही कोणत्या वेदनेत आहात काय, अरे तुम्ही कर्जात आहात काय, तर या ख्रिस्ताकडे आणि तो तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. नाही 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 नाही, पौलाने कधीच हा संदेश सांगितला नाही. पौलाने नेहमी हा संदेश सांगितला जो देवाने त्याच्यावर सोपवलेला होता. आणि तो म्हणजे काय? तो ख्रिस्ताबद्दल सांगितला की तुम्ही पापी आहात, तुम्ही स्वतःहून देवासमोर उभे राहू शकत नाही. आणि म्हणून एकमेव जो मध्यस्थ आहे, जो देव आणि मानव यांच्यामध्ये परिपूर्ण मध्यस्थ आहे, तो ख्रिस्त. त्याच्या पायथ्याशी या, त्याने केलेल्या परिपूर्ण कार्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या पापापासून आपल्याला सुटण्यासाठी तोच एकमेव मार्ग आहे. तारण्यास तो समर्थ देव आहे. आणि म्हणून पुढे वचन 5 मध्ये तो म्हणतो, कारण आम्ही आर्जवाचं भाषण कधी करत नव्हतो. इथं अगोदर सांगतो तो, आम्ही माणसाला खुश करण्यासारखं न बोलता आमच्या अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे आम्ही बोलतो. आणि कसं तो बोलत होता, पुढे तो म्हणतो, कारण आम्ही आर्जवाचं भाषण करत नाही. आता आर्जव हा जो शब्द आहे ना, हा आर्जव शब्द जर आपल्याला समजून घ्यायचं तर मूळ भाषेमध्ये तिथं जो वापरण्यात आलेला शब्द आहे तो अशा प्रकारचा आहे, चापलुसी करणं. आणि चापलुसी करणं किंवा खुशामत करणं, नाही का. हा शब्द मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना समजतो. खुशामत करणं, जसा आपल्याला माहित आहे की जसा अ, अ, जसा एखाद्या अधिकाऱ्यासमोर त्याचा कामगार जो आहे तो कशा प्रकारे त्याला त्याच्या समोर त्याला खुश करण्याचा प्रयत्न करतो, नाही का. परंतु ज्यावेळेस तो गेला की त्याच्या माघारी त्याच्या विरुद्ध वागण्याचा तो प्रयत्न करतो. आणि पाऊल ज्यावेळेस इथं म्हणतो की आम्ही आर्जवाचं भाषण कधी करत नव्हतो, तर तो इथं अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला याची आठवण करून देत आहे की तो म्हणतो की आम्ही कधी खुशामत केली नाही. आम्ही कधी तुम्हाला खुश करण्याचा, तुमची चापलुसी करण्याचा आणि तुम्ही जे म्हणत आहात त्यालाच आम्ही वा वा किती छान, तू चांगला आहेस आणि तुम्ही जरी वाईटात जगत आहात, आम्ही अशा गोष्टी केलेल्या नाही. आम्ही खुशा करणारे कधी नव्हतो. पावलाला हे माहित होतं की तो कधीच लोभासाठी जगलेला नव्हता. आणि म्हणून तो म्हणतो आर्जवाचे भाषण आम्ही कधी करत नव्हतो. तसेच लोभाने कपट वेश करणं, लोभाने कपट धारण करणं, हा जो शब्द आहे ना, आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस तो म्हणतो आर्जवाचं भाषण, नाही का, अ, काहीतरी मिळवण्याच्या हेतूने, की नाही मी नाही का काहीतरी मला त्यातून लाभ व्हावा अशा हेतूने, नाही का काहीतरी मनात ठेवून
ते गाजवणं, तशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला फिलिप्पेमध्ये पाऊल बोलताना दिसतो, जिथं पाऊल काय म्हणत आहे पहिल्या अध्यायामध्ये वचन 15 मध्ये, तो म्हणतो की ते खेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. हेवा आणि वैरभावाने काहीतरी मनामध्ये वेगळं आहे ख्रिस्ताबद्दल. तर कुठंच ख्रिस्ताबद्दल त्यांच्या हृदयात स्थान नव्हतं. फिलिप येथील मंडळीमधील लोकांमध्ये बऱ्याचशा त्यांना पौलाला खाली दाखवायचं होतं, म्हणून पौलाने जो गाजवलेला संदेश होता तो त्यांना माहित होता. आणि तो संदेश ते गाजवत होते, जेणेकरून आता पाऊल तुरुंगात आहे तर लोकांनी काय करावं, लोकांच्या मनात पौलाबद्दल द्वेष निर्माण व्हावा, पौलाचा सन्मान कमी व्हावा, म्हणजे ते वैर भावाने द्वेषाने त्या गोष्टी करत होत्या. आर्जव आणि लोभाने कपट वेश धारण करणं ही अशी गोष्ट आहे जे आपल्याला पुढे शिकायला भेटतं, की जे आपल्याला खरं पाहायला भेटतं, की जणू काय काहीतरी अंतःकरणात वेगळं आहे आणि बाहेर काहीतरी वेगळं दाखवणं. आणि पाऊल म्हणतो आम्ही तसं कधीच केलेलं नाही. पुढे काय सांगितलं वचन 6 मध्ये, आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते. आता पुढे तो आणखी एक मुद्दा हाताळतो. सगळ्यात अगोदर तो त्याने गाजवलेल्या सुवार्तेबद्दल बोलत आहे. तो म्हणतो की नाही, आम्ही जे गाजवलेलं आहे ते शुद्ध आहे, कारण त्याच्यामध्ये आम्ही कसली भेसळ केली नाही. जे देवाने आम्हाला पारखून सोपवलेलं आहे तेच आम्ही गाजवलं. आणि म्हणून ते माणसाला खुश करणार नव्हतं, म्हणूनच तो जो विरोध आम्हाला होत आहे आणि लोक जे आज आम्हाला आमच्या संदेशाला विरोध करत आहेत, आम्हाला नावं ठेवत आहेत, आमच्यावर आरोप केले जात आहेत, तो म्हणतो त्याचं कारणच ते आहे. कारण आम्ही कधीच चापलुसी करणार, आम्ही कधीच नाही का खुशामत करणारा संदेश दिला नाही. आम्ही लोभाने त्या गोष्टी केल्या नाही, आम्हाला काहीतरी मिळावं असा कोणता उद्देश आमचा नव्हता, नाही का. आणि पुढे काय सांगितलंय, आम्ही माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो. आता पुढचं वरचं वचन जे आहे वचन 5, त्याला वचन 6 स्पष्ट करतं. तसेच आम्ही लोभाने कपटवेश धारण करत नव्हतो. म्हणजे हे कसं आहे बरं, पुढे तो काय म्हणतो आता, देव साक्षी आहे. ज्यावेळेस देव साक्षी आहे तो म्हणतो, त्यावेळेस त्याच्या त्याच्या शब्दाला तिथं खंबीरता येते, नाही का. तो अधिकार येतो की नाही, स्वतः जो सर्वाधिकारी देव ज्याने तो संदेश त्याच्यावर सोपवलेला आहे, तो देव स्वतः त्या संदेशाचं रक्षण करतोय. आणि तो देव स्वतः त्याचा साक्षी आहे. तो म्हणतो की प्रेषित म्हणून नक्कीच तुमच्यावर आम्ही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला असता, तुमच्यापासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही केली असती, परंतु आम्ही तसं काहीच केलं नाही म्हणे. तर उलट वचन 7 मध्ये तो काय म्हणत आहे, वचन 7 मध्ये तो म्हणतो, तर आपल्या बाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आता इथं अगोदर कपटवेश धारण करणं आणि इथं सौम्य वृत्ती हा एक विरोधाभास आपल्याला दिसतो, नाही का. कारण थेसलोनिकामध्ये आपण अगोदर शिकल्याप्रमाणे अनेक पंथ होते, अनेक चुकीचे शिकवणी देणारे होते, जे चुकीच्या पद्धतीने खोटं शिक्षण ते त्यांचं ते लोभाने ते शिकवायचे. त्यांच्या हृदयात वेगळ्या गोष्टी होत्या, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं 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 बोलणं आणि त्या सर्व गोष्टी भ्रांतिमय आणि अमंगळपणाच्या होत्या. आणि ज्यावेळेस पाऊल स्वतःबद्दल बोलत आहे तर तो म्हणतो की तशा प्रकारे आम्ही बिलकुल नव्हतं करत. ते लोक स्वतः खुर्चीसाठी झटणारे होते, ते लोक काहीतरी लोकांकडून गौरव मिळावं त्यासाठी ते झटणारे होते. आज सुद्धा ख्रिस्ती जगतामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत. आज सुद्धा अनेक मंडळांमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत आहेत, जिथं लोक स्वतःच्या गौरवासाठी फार खटपट करत आहेत, नाही का. फार खटपट करत आहेत की आम्हाला इथून काहीतरी मिळालं पाहिजे. परंतु पॉल म्हणतो की नाही, आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या प्रेषित या अधिकाराने आलो नाही. आम्ही कोणीतरी मोठे अधिकारी आहोत, आम्ही कोणीतरी मोठे काही आहोत, असं आम्ही अशा अशा कोणत्या अधिकाराने तुमच्याकडे आलो नाही. तर वचन 7 मध्ये काय सांगितलंय बरं, आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाई सारखे. तुम्हाला माहितीये का दाई सारखे हा जो शब्द इथं वापरला आहे, इथं अशा प्रकारचा शब्द आहे की जिथं कोणत्याही प्रकारचा लोभ न धरता जशी आपली आई आपल्या लेकरांची काळजी घेते,
नाही का. तिला कोणता लोभ नसतो आपल्या लेकरांची काळजी घेत असताना. ती फार आनंदी असते. बरोबर की नाही. माझं लेकरू आहे आणि मला माझ्या लेकरांची काळजी घ्यायची आहे, आणि ती फार आनंदाने त्यासाठी झटणारी असते नाही का. तशा प्रकारे तो म्हणतो की पहा, आम्ही आमच्या वैयक्तिक वैभवासाठी कधीच झटलो नाही, नाही का. आम्ही आम्ही कधीच असं म्हटलो नाही, अरे पहा आता पाऊल आलाय, मोठा मंडप घाला, नाही का, किंवा काहीतरी मोठे आसनं करा. आणि ह्या गोष्टीत आम्ही कधीच विचार केला नाही. आम्ही याबद्दल विचारच करत नव्हतो. कारण आमच्यासाठी आमची स्तुती करून घेणं, आमचा सत्कार करून घेणं, आमचं गौरव होणं हे महत्वाचं नव्हतं, तर ख्रिस्त गौरविला जावा हा आमचा मुख्य उद्देश होता. तो म्हणतो आमची सर्व गरज केवळ ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेली आहे. आमच्यासाठी सर्व काही केवळ ख्रिस्त आहे. आमच्यासाठी जगणं हा ख्रिस्त आहे, आणि आमच्यासाठी मरण सुद्धा ख्रिस्तामुळेच लाभ आहे. आमचं आयुष्य हे मनुष्याकडून मान्यता मिळवण्यासाठी नव्हतं, तर ख्रिस्तामधील आमची ओळख आणि आमचं स्थान आम्ही समजून घेऊन ही सेवा आम्ही करत होतो. आणि पाऊल इथं म्हणत आहे की पहा, म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत आलो, एका त्या दाईप्रमाणे आलो. ती दाई जशी मुलाबाळांचं लालन पालन करणारी आहे, नाही का, ती जशी, नाही का, अगदी त्या बाळाला अगदी सौम्यतेने हाताळते. बरोबर. त्याच्यावर चिडचिड करत नाही. जरी ते पडतं, जरी तिथून आपल्याला पाहायला भेटतं की त्याची वागणूक बदललेली आपल्याला दिसते, नाही का. पुष्कळदा पुष्कळ वेळा त्या आईला त्रास होतो, नाही का. काहीतरी जसं आपण लेकराबद्दल शिकतो, जसं आता माझ्या घरामध्ये पण बाळ आहे लहान. तिच्यावरून मी पाहतो पुष्कळ पसारा दिवसभर करत राहते, नाही का. परंतु आपण पाहतो की जसं काही न बोलता ते आपण उचलत राहतो, तिला दापण्याचा प्रयत्न करत राहतो, तिला सौम्यतेने हाताळतो. ती लहान लेकर जरी त्या स्थितीतून जात असताना ते वेगवेगळ्या त्रासाला आपल्याला सामोरे जावं लागतं. परंतु पहा, त्या दाईप्रमाणे पौल म्हणतो आम्ही अगदी सौम्य वृत्तीने आलो तुमच्यापर्यंत आलो आम्ही. आणि पहा, तुमचं लालन पालन करणारे त्या दाई सारखे आम्ही तुमच्यामध्ये होतो. काही लोक म्हणत होते की अरे पौल किती घमंडी आहे, अरे पाऊल हुकुमशाही करतो, पाऊल काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतो. पण पाऊल म्हणतो नाही, आम्ही असं कधीच केलेलं नाही. आम्ही त्या लालन पालन करणाऱ्या दाई सारखे तुमच्यामध्ये होतो. आम्ही तुमचं संरक्षण केलं. आम्ही तुमच्यासाठी झटणारे होतो. आम्ही तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी नित्य आम्ही आमचे गुडघे जवळे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत होतो. आणि आम्ही तुमच्या वेदना सुद्धा आम्ही जाणणारे होतो. तुम्हाला ती वेदना ज्या झाल्या, त्या वेदना आम्ही फिलिपेत जे फटके खाल्ले, आम्ही जे खोड्यात गेलो, आम्ही ज्या वेदनेतून गेलो, त्या वेदनेपेक्षा तुम्ही ज्या छळातून जाता, तुम्ही ज्या विरोधाला सामोरे जाता, तो विरोध आणि तो छळ जणू काय आम्हाला वेदना देणारा होता. त्या स्थितीमध्ये तुम्ही कसे उभे राहाल, त्यासाठी आम्ही झटलेलो आहे. आणि म्हणून आमचा जो संदेश होता तर सौम्य वृत्तीने तुमच्यापर्यंत आलेला होता. आणि म्हणून आपण ज्यावेळेस या गोष्टीबद्दल पाहतो, तर पहा, पावलाचं जगणं त्यांच्यामध्ये कसं होतं, पावलाचं त्यांचं येणं, त्यांचं गाजविणं किती अद्भुत आहे बघा. त्यांचं गाजविणं, त्यांचा जो संदेश होता तो अतिशुद्ध होता, कारण देवापासून तो आलेला होता, आपण पाहिलेला आहे. आणि तो कोणत्याही प्रकारे कपटाने तो भरलेला नव्हता, तो लोभाने भरलेला नव्हता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की नक्कीच ते इथपर्यंत म्हणू शकला पाऊल की देव साक्षी आहे. तो म्हणतो की माझ्याकडे पद होतं, ख्रिस्ताचा प्रेषित म्हणून असतो, मी हक्काने अधिकाराने तुम्हाला बोलू शकलो असतो. तो म्हणतो खटपट केलेली नाही. हे खऱ्या सेवकाचं हृदय आपल्याला यातून पाहायला भेटतं. आणि त्याच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीचं पण हृदय अशाच प्रकारे असलं पाहिजे, एकमेकांप्रती सौम्य वृत्तीचं, एकमेकांना प्रभूमध्ये वाढवणार, आणि एकमेकांद्वारे देवाला गौरव कसं मिळेल यासाठी झटणार. आणि मग पाऊल जो आहे, ज्यावेळेस इथं बोलत आहे या सगळ्या गोष्टी, तर मग नक्कीच पुन्हा एक वार आपल्याला त्याचीच आठवण होते की देवाचं पाचारण जे झालेलं आहे, त्या पाचारणात शोभेल असं आचरण काय आहे. तिथे आपल्याला यातून सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की देवाने जे गाजवलं ते आपण देवाने ज्याद्वारे आपल्याला पाचारलेलं आहे, ती महान सुवार्ता जी आपल्या हृदयात पेरल्या गेलेली आहे,
त्या सुवार्तेप्रमाणे आपण जगतो. आणि विशेष करून आपण ज्या मंडळीत आपल्याला देवाने ठेवलेला आहे, कदाचित आपण सेवक असू, कदाचित आपण त्या मंडळीचे सभासद असू, नाही का, विश्वासणारे म्हणून आपण त्या मंडळीमध्ये येतो. त्यावेळेस आपलं एकत्रित येणं, एक सेवक म्हणून त्या मंडळीमध्ये उभं राहणं, वचनाची घोषणा करणं, त्यामध्ये किती शुद्धता आहे, किती पवित्रता आहे. आम्ही मंडळी म्हणून एकत्रित जमणं, त्यामध्ये आमचं एकत्रित येणं हे कसं आहे, एकमेक गौरव मिळवण्याच्या हिशोबाने आहे, की पहा एकमेकांना कसं प्रभूमध्ये वाढवता येईल त्याप्रमाणे आहे. यावर आपल्याला आज विचार करणं गरजेचं आहे. आणि मग नक्कीच जर आपण इथे पडलेले असू, तर नक्कीच आपल्याला इथं थांबणं गरजेचं आहे. आपल्या हृदयाबद्दल, हृदयात झोकून पाहणं गरजेचं आहे. आणि देवाकडे येऊन पश्चातापी हृदयाने देवाला विनवणी करणं गरजेचं आहे, की प्रभू तू आमच्यावर दया कर आणि आम्हाला तू सौम्य वृत्ती तू दे. प्रभू जो 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 शुद्ध, जो तुझा उपदेश आहे, शुद्ध जो बोध आहे तुझ्या वचनामध्ये दिलेला, तो बोध आम्हाला दोष दाखवणारा आहे, तो बोध आम्हाला सुधारणारा आहे. तर आम्हाला ज्यावेळेस त्या बोधातून आम्हाला ज्यावेळेस दोष दिसेल, तिथं आम्हाला सुधारण्यासाठी तुझी कृपा लाभू दे. आणि प्रभू आम्हाला तू नीती शिक्षण देत असताना ते स्वीकारण्यासाठी देखील तो आम्हाला सहाय्य कर. आणि म्हणून आजच्या या अध्ययनामध्ये आपण एकत्रित येत असताना हे जे वचन 3 ते 7 आपण जे अभ्यासलेले आहेत, त्यामध्ये आपण त्यांचं जे जे गाजवणं आहे त्यावर आपण विचार केलेला आहे. आणि त्याच प्रकारे मंडळीसाठी सुद्धा हे एक एक महत्वाची जबाबदारी आहे. का बरं देवाने मंडळीला ठेवलेला आहे, का विश्वासणारे ठेवलेला आहे? फक्त हे सेवकाचंच कार्य आहे का सुवार्तेची घोषणा करणं, ख्रिस्ताची साक्षी होणं? नाही, तर पूर्ण मंडळी ख्रिस्ताची ख्रिस्ताची साक्षी व्हायला शिकलं पाहिजे. मंडळीतील प्रत्येक सभासद, प्रत्येक कुटुंब, जिथे कुठे जातो, जिथे कुठे तुम्ही काम करत आहात, ज्या परिवारामध्ये तुम्ही आहात, समाजातील तुमचं राहणं, तुमच्या तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं तुमचं राहणं, तुमचं वावरणं, तुमच्याकडे पाहून काय खरंच आज इतरांना ख्रिस्त दिसतो का? वेगळं पण जाणवतं का? अरे नाही, आम्ही जे लोक पाहतो ते वेगळे आहेत, परंतु हे लोक वेगळे आहेत, कारण हे यांचं जगणं काहीतरी वेगळं आहे. आणि पहा, देव साक्ष आहे, मंडळी साक्ष आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या जीवनात घडत आहेत का? याबद्दल आपण विचार करूया, आपल्या हृदयात झोकून. आणि देवाला विनंती करूया की प्रभू तुझ्या तुझ्या पाय शोभेल असं आचरण करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आपण इथे थांबूया आणि पुढील आठवड्यात आपण आणखी जो पुढचा भाग आहे, देवाच्या पायाचरणात शोभेल असं जगणं म्हणजे काय आहे, तर पुढे जे आणखी प्रेषितांच्या जीवनातून आपल्याला शिकायला भेटत आहे ते आपण पुढील भागामध्ये आणखी आपण शिकणार आहोत. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करू आणि याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा आणि दया करू. आपण इथे थांबूया. मी पुढील वेळ बाबांच्या हाती देतो.